आता जेव्हा आपण क्रीम आणि जेल अप्लाय करतो तेव्हा आता स्टेप मारल्या जातात. स्टेप कुठपासून तसं पाहिलं तर स्टेप इथपासून सुरुवात होते. ठीक आहे, इथपासनं आणि ही जी तिसरी स्टेप असते ही इथपासनं. याला म्हणतात फेस लिफ्टिंग. ठीक आहे, ही झाली तिसरी स्टेप. त्याच्यानंतर ही चौथी स्टेप. त्याच्यानंतर ही पाचवी स्टेप. ही सहावी स्टेप. ही सातवी. त्याच्यानंतर आपण येऊ डोळ्याच्या मसाज. डोळ्याच्या मसाजमध्ये 3 स्टेप असतात. ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप आणि ही तिसरी. गुड मॉर्निंग मॅडम. त्याच्यानंतर ही ॲब्रोवर स्टेप्स येतात. याला फक्त अनामिकेचाच वापर करायचा का या स्टेप? हा, ह्या स्टेपसाठी अनामिकेचाच वापर करायचा. ही झाली 8वी स्टेप. त्याच्यानंतर ही 9वी. ह्या 3 स्टेप सोडून द्यायच्या. ज्या डोळ्याच्या असतात ह्या वेगळ्या असतात. याचं काही असं आहे ही की 11वी. स्टेप इतके वेळी करायला पाहिजे बा, 4 ते 5 वेळा हो किंवा काही असं? हो, ते आपल्यावर अवलंबून आहे. 3 वेळा करायच्या, 4 वेळा करायच्या, असं याला काही. आता आपण ते रिपीट करू शकतो का? हा, ह्या रिपीट सुरुवातीपासून? करायच्या. हा, जिथपर्यंत ही जेल ऑब्झर्व होत नाही, हा. क्रीम ऑब्झर्व होत नाही, तिथपर्यंत त्या मसाज म्हणजे स्टेप मारत राहायच्या. अच्छा, म्हणजे काही वेळानंतर ते व्हॅनिश होतं, नाहीसं होते का? हा. दिसतं का असं? म्हणजे हा, मुरून जातं? पूर्ण मुरून जातं. फक्त तुम्हाला ग्लो दिसेल.